संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न झालाय। पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सुद्धा इंद्रायणी नदी मात्र दुथडी भरून वाहतीये। त्यामुळे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं इंद्रायणी स्नान हे सध्या बंद करण्यात आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं एनडीआरएफचं पथक तैनात केलं असून संपूर्ण परिसरामध्ये सतर्कता वाढवण्यात आलेली आहे। याशिवाय वारीनिमित्त करण्यात आलेली आळंदीतली व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। ती कशी ते आधी जाणून घेऊयात, म्हणजे वारकऱ्यांना राज्य सरकार जे वारंवार पुण्यातच थांबण्याचं आवाहन करत आहे त्याचं गांभीर्य आपल्याला समजून घेता येईल। आळंदी नगर परिषदेचा पाणी पुरवठा करणारा पंप हा पाण्याखाली गेल्यानं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली दर्शन बारी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे। 400 मोबाईल शौचालय पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। पाणी पुरवठा सुद्धा खंडित झाल्यामुळे तसंच तंबू आणि राहूच्या जागी चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या निवास, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करणं अशक्य असल्याचं संस्थान कमिटीनं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे देहू आणि आळंदीवरून पुण्याकडे निघालेल्या पालख्यांचे कसे नियोजन असेल आणि पालखी मार्गावर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले बदल या सगळ्यांबाबत जाणून घेऊयात या बुलेटिन मधून। देहू आणि आळंदीमधून निघालेल्या पालखीची प्रत्येक अपडेट नवराष्ट्र आपल्या पुढे घेऊन येणार आहे। त्यामुळे नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला पालखी बद्दलची प्रत्येक अपडेट प्रत्येक वेळी कळत राहील। देहू आळंदी पालखी सोहळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। या भोजनासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणपूरक पत्रावळ्यांची निर्मिती कुरुळी इथल्या प्रियंका द्रोण पत्रवाडी इथं युद्ध पातळीवर सुरू आहे। 4 पिढ्यांपासून हे कुटुंब वारकरी सेवेची परंपरा जपतंय। सेवाभावातून ते दरवर्षी हजारो पत्रावळ्यांचा पुरवठा करतात। पत्रावळ्यांच्या वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश सुद्धा दिला जातो। पालखी सोहळ्यात विविध प्रकारे सेवा बजावली जात असताना या कुटुंबानं पत्रावळी निर्मितीचा वसा जो आहे तो जपलेला आहे। पांडुरंगावरची आपली श्रद्धा आणि वारकरी सेवेचा भाव त्यांच्या या कार्यातून प्रकर्षानं जाणवतो। देहू इथल्या इनामदार वाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची आज शासकीय पूजा विधिवत पार पडली। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। पूजा संपन्न झाल्यानंतर पालखीनं पुढच्या मुक्कामासाठी आकुर्डीकडे प्रस्थान केले। देहू नगरीला निरोप देताना भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं पादुकांचं दर्शन घेतलं। मार्गक्रमणादरम्यान अनगड शहलावली बाबा यांच्या दर्ग्यामध्ये मुस्लिम समाजातर्फे पारंपरिक पहिली आरती केली जाणार आहे। या परंपरेतून सर्व धर्म समभावाचा संदेश अधोरेखित होतो। पालखी मार्गावर उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण बघायला मिळतंय। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी दाखल झालेले आहेत। मात्र मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नदी दुथडी भरून वाहत असल्यानं प्रशासनानं नदीत स्नान करण्यास बंदी घातलेली आहे। नदीकाठी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर असा आषाढी आणि कार्तिकीला लाखो भाविक भक्तांनी येऊन आळंदी मातेचं दर्शन, समाधीचं दर्शन घेऊन माऊलीला इथून घेऊन जाण्यासाठी पंढरपुराला लाखोंच्या भाविकाचा समुदाय पण असल्यामुळे यावर्षी आपत्ती हे पावसामुळे जिकडल्या तिकडे पब्लिक थांबल्यामुळे बाहेर निघता येत नाही। तरी बरेच लोकांनी इकडे तिकडे चालू आहे याच्याद्वारे, पण सुरक्षित राहा आणि सुरक्षित वारी पुढे जाऊन होईल असं माऊलीच्या चरणी प्रार्थना। वारकरी आणि नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं हे लक्ष ठेवून आहे। तसंच भाविकांनी सूचनांचं पालन करावं असं सुद्धा आवाहन प्रशासनानं केलंय। देखना है कल तो चलाओ सायकल या घोषवाक्यासह बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबची सायकल आनंद वारी पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। गेल्या 5 वर्षांपासून आयोजित होत असलेल्या या उपक्रमामधून आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधला जातो। सुमारे 450 किलोमीटरचा प्रवास 4 दिवसातच पूर्ण केला जाणार आहे। पहिल्या वर्षी अवघ्या 3 जणांनी ही वारी सुरू केली होती। यंदा 10 तरुणांसोबतच 100हून अधिक सायकलस्वार सहभागी झालेले आहेत। बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक आणि शिवसेनेच्या अनुजा सावळे यांनी हिरवी झेंडी दाखवली। 11 तारखेला ही वारी पंढरपुरात पोहोचणार आहे। त्यानंतर 12 तारखेला होणाऱ्या सायकल स्वारांच्या रिंगण सोहळ्यामध्ये हे वारकरी सहभागी होतील।
पुणे शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष वाहतूक नियोजन करण्यात आलेलं आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. नमस्कार. 9 जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं, तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन होतंय आणि याच्यामुळे वाहतुकीवरती काय परिणाम होणार आहे याची आपण माहिती घेऊया. आम्ही जो पालखीचा रूट आहे त्याला 3 वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड केलेला आहे. आता पहिला जो एरिया आहे जो मोखेल, विश्रांतवाडी, संगमवाडी, वाकडेवाडी, खडकी, पाटील इस्टेट हा एरिया हा साधारण सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. जो दुसरा एरिया आहे ज्याच्यामध्ये गणेशखिंड रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड आणि थोडासा कर्वे रोड हा परिसर आम्ही शक्यतो 12 नंतर बंद करायला सुरुवात करणार आहे. सो 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा परिसर बंद असेल. आणि शेवटचा म्हणजे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला जाते तो म्हणजे पेठ परिसर, ज्याच्यामध्ये शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि थोडासा नेहरू रोड हा जो बाधित होतो तो संध्याकाळी 5 नंतर त्या ठिकाणचं वाहतूक बंद करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आपला प्रवास आणि आपण बाहेर निघताना याचं जर प्लॅनिंग केलं तर निश्चितच आपलीही गैरसोय होणार नाही आणि पालखीचं मुवमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. याबरोबरच आपल्याला जर पालखीचं लोकेशन पाहायचं असेल तर आपण diversion.punepolice.gov.in ही जर आमचं वेब पेज जर आपण बघितलं तर आपल्याला लाईव्ह पालखीचं लोकेशन मिळेल. म्हणजे आपल्याला दर्शनासाठी जायचं असेल तरी सुद्धा आपली त्याची सोय होईल. नमस्कार. पालखी मार्गाचे 3 स्वतंत्र भागांमध्ये विभाजन सुद्धा करण्यात आलेले. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गांवर टप्प्याटप्प्यानं वाहतूक बंदी ठेवली जाणार आहे. पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचं पालन करून प्रवासाचं योग्य नियोजन करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी हे नियोजन महत्वाचं ठरणार आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. दुपारी होणारा हा सोहळा मर्यादितच उपस्थितींमध्ये पार पडलेला आहे. निवडक दिंडी प्रतिनिधी, दिंडी प्रमुख, मानकरी आणि सेवेकरी अशा सुमारे 900 जणांचाच प्रवेश हा स्वीकारला गेला. याशिवाय कर्मचारी, स्वयंसेवक, आरोग्य आणि स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस उपस्थित राहिले. एकूण 1960 जणांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं. परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवराष्ट्राच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे वारी संबंधित प्रत्येक अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे.